तीन जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे। नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्याचे कोकाटे संपर्क मंत्री असतील। नाशकामध्ये पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना कोकाटे संपर्क मंत्री बनलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली। अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे। तीन जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून कोकाटे यांची निवड अजित पवारांकडून करण्यात आलेली आहे। नाशिक, धुळे आणि जळगाव हे तीन जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे आता काम पाहतील। नाशिकमध्ये एकीकडे पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहे आणि असा असताना माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी तीन जिल्ह्यांचं संपर्क मंत्रीपद दिलेलं आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी किरण ताजने। किरण, तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागेल अशा स्वरूपाची चर्चा होती आणि त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळांचं नाव आघाडीवर होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता पक्षाकडनं थेट माणिकराव कोकाटे यांना संपर्क प्रमुखपदी जी निवड करण्यात आलेली आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची आहे आणि त्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव या सगळ्या तिन्ही जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे। नंदुरबारचे तर ते सध्या पालकमंत्री देखील आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जवळपास 4 जिल्ह्यांचा माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता पदभार असणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर छगन भुजबळ हे पालकमंत्री पदासाठी इच्छुक असताना आता दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांना एक प्रकारे नियुक्ती देऊन अजित पवारांसह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न केलाय त्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।